पुन्हा एकदा आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित डे नाईट ची स्पर्धा वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक। तर गोलंदाज रोशन ठाकूर, पहिला चेंडू पहिला डॉट, ओ लाईन चांगली आहे, डीप कडे जरूर चेंडू चालला, क्लासिक शॉट, मिळतील या चेंडूवर 4 धावा चौकार। दोन ठिकाणी आज इथे आणि ते पिसारवेला इथून जाणार आहेत, उद्या डे स्पर्धा खेळणार आहेत, परवा त्यांची वन डे टुर्नामेंट, उद्या रजनी स्पर्धा देखील खेळणार, भरपूर बिझी शेड्यूल आहेत। आज सकाळी सांगडे संघाने 9 वाजता घर सोडलाय, ते अजूनही घरी गेलेले नाहीत, किती भरपूर क्रिकेट ते खेळत आहेत। नक्कीच या पूर्ण शेड्यूल मध्ये मॅचेस एवढे आहेत, अगदी प्रत्येक संघाची तारांबळ होत असते। मग काही जो आमचा युवक असतो जो नोकरी धंदा सांभाळून गावासाठी खेळतो, खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असते वैभव, जागरण होत असतो आणि त्या जागरणाचा इम्पॅक्ट बऱ्याच वेळा मॅच मध्ये पाहिलं, काही खेळाडू थकतात, मग जो परफॉर्मन्स हवाय तो होत नाही। लक्ष उद्या मॅच कडे, जसं वैभवनं सांगितलं का सांगडे संघ काल खेळला, काल नाईट, आज पुन्हा नाईट, उद्या डे खेळेल। आणि तसेच आमचे हरिभक्त पारायण जगदीश बुवा सुद्धा आहेत जे रोज नाईट स्पर्धा कव्हर करतात। काल वैभव त्यांना 14 तारीख आहे जो व्हॅलेंटाईन दिवस होता, तर दिनेश शेटकर-मेलकर साहेब यांच्याकडून समालोचक टीम साठी आम्हाला 500 दिले, त्यांचे धन्यवाद देतो। लक्ष विद्या मॅच कडे, ऑन साइडला हा तुफानी फटका, मिळतील 4 धावा चौकार। कीर्तन जोशी पडगे यांना विनंती करतो आपण स्टेजशी संपर्क साधा। आमचे पाहुणे आहेत ऑन साइडला, ब्युटिफुल स्ट्रोक का बेधडक खेळतो आशिष पाटील, अगदी त्याच्या खेळानं रंजकता निर्माण केलं आणि वातावरण तल्लीन करतो, आणखीन एक दर्जेदार चौकार। तर आमच्या पुढच्या दोन्ही नेक्स्ट टीम आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा। I11 कोण आणि शिवकर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी जी पहिला ऑफिशियल कॉल करतो, आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा ही विनंती। हरिभक्त पारायण जगदीश बुवा आहेत आणि त्यांचा मोबाईल हरवला, ज्या कुणाला मिळाला असेल तर लवकर आणून द्या, त्यांना 121 रुपयाचं हे आम्ही नामांकन देणार आहोत। महत्वाचा मोबाईल आहे, काही त्यांची इम्पॉर्टन्स, काही इन्फॉर्मेशन आहे, संघ यानंतर खेळेल, त्यांचं वेलकम मॅच कडे वळतोय। मात्र बॅटिंग करताना आशिषला आपण पाहतोय, सुरुवात धमाकेदार, आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू मध्ये 13 खेळला आणि धावफलक 14। बॅटिंग टीम उसरली आणि सांगडे आपण जरूर पाहतोय, धावफलकावरती 10 रन्स पाहिलं, त्यानंतर एक चौकार आला, टोटल रन्स पाहिलं 14 आहेत। आणि आता अजय डांगरकर, वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक। तर I11 कोण आपल्याला रिपोर्टिंग करायचे, पहिला चेंडू वेगवान होता, पंच आमच्याकडे वळलेत आणि जरूर हा इशारा आला, अवांतर अजय डांगरकर या मैदानावर मागच्या 2 मॅचेस मध्ये धावा होताना पाहिलं, मागच्या 4 ही 4थी रात्र, 3 रात्रीमध्ये सुद्धा धावा होताना पाहिलं, डिपेंड होताना पाहिलं, स्पोर्टिंग विकेट इथे काय येऊ शकतो, समोर ठेवलाय, ताकदीचा प्रचंड वापर, स्ट्रेट हिट आला हा चौकार, मनगटाची ताकद दाखवली, ज्या पद्धतीनं मैदानावर आज आशिष खेळतोय आणि त्याच पद्धतीनं वैभव सुद्धा कमबॅक करतोय, चौकार। सद्गुरु साईनाथ
फलकावरची टोटल संघ पोहोचला 19. यस लाईन थोडी बाहेर होती पंच आमच्याकडे वळलेत वाईटचा कॉल येईल. सामना खूप महत्वाचा आहे. नामदेव शेठ भोपी यांचे इथे शुभ आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत. आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित मी सन्माननीय नामदेव शेठ भोपी साहेब यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन असतं. वेगवान चेंडू अजयकडे ही करामत येतो. या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. दोन्ही संघ बलवान आहेत. अगदी उसारली संघाला पाहिलं मागच्या काही आठवड्यापूर्वी स्वर्गीय विष्णू शेठ स्मृती चषकामध्ये योगदान या ऑल टीममेट्स पाहिलं. मात्र आता स्पर्धा वेगळी मैदान वेगळे आणि वातावरण सुद्धा वेगळे. टप्पा पडला चेंडू भन्नाट वेग आहे. लाईन आणि लेंथ खूप चांगली आहे. दिशा टप्पा नियंत्रित गोलंदाजी. जरी अवांतर चेंडू आला त्यानंतर एक चौकार आला मात्र त्यानंतर दुसरा अवांतर चेंडू पडला मात्र नंतरच्या मागचे 2 चेंडू पाहिले डॉट. 20 धावा आहेत सेकंड ओव्हर. ऑफ स्टंपवर ठेवला. वेग चांगला गती नियंत्रण चांगले अचूक लाईन वर गोलंदाजी करतो आणि आतापर्यंत वैभवला 3 चेंडू डॉट फेकलेत. गुड बॉलिंग एफर्ट्स दाखवते प्रयत्न करतोय गोलंदाज अजय. पुन्हा एकदा समोर एज लागली. एसटी रक्षक रेडी होत्या. हनुमान हा टिपला जेल आणि पहिला धक्का मिळेल. बॅटिंग टीम संघ पाहते सांगडे या संघाला. खेळाकडे सर्वांच्या नजरा असतील. सांगणे संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप क्रमांक 3 चे फलंदाज मार्गक्रमण होताना आणि मैदानावर आलाय अमित भोपी. 20 धावा. पहिला धक्का मिळाला. अजय डांगरकर चौकार आल्यानंतर 5 चेंडू मध्ये काही करून दिलं नाही. क्षेत्र खाली पाठलाग जरूर झालाय. चेंडू ट्रॅव्हल झाले डिस्पॅच होईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळतील 4 धावा. 2 षटक संपली आणि धावा एकूण धाव फलकावर टोटल बॅटिंग टीम सांगडे पोहोचलाय. एकूण धावा 24. सन्माननीय श्री मनुकांत पाटील साहेब आणि जयेंद्रजी उल्वेकर यांचं आगमन मैदानावर झालंय. त्यांना मी विनंती करू आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही ते करतो. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. प्रेक्षक कमाल कॅच अर्थातच आयवा कॅच साठी आमचे भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्र प्रमुख सन्माननीय बालाराम उसाटकर. 6 आसने इको आता आपण इको बघतो परंतु 6 आसने रिक्षा चालक मालक संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय दीपकजी नावडेकर साहेब आणि आमचे डॉक्टर कमलाकर नावडेकर साहेबांचे दोन्ही सुपुत्र चिन्मय आणि चिराग नावडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. केतन जोशी यांचं इथे शुभागमन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नक्कीच लक्ष विद्या मॅच कडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा 24 आहेत. दोन्ही संघ पॉवरफुल आहे. त्या मॅच मध्ये काय होऊ शकतो किती धावांचं टार्गेट सेट होईल. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण जरूर पाहिलं धावा होताना पाहिलं आणि आता किती धावांचं टार्गेट सेट होईल. जयेश टांगरकर आले. बायकर मॅन आहेत. ऑलराऊंडर आहेत. व्यावसायिक खेळाडू आहेत आणि व्यावसायिक खेळाडू कडून संघाला खूप चांगली अपेक्षा असते आणि तो जयेश टांगरकर क्रमांक 3. समोर मात्र आशिष पाटील. युद्ध रंगले 2 बलवान खेळाडूंमध्ये. कित्येक वर्ष गावासाठी खेळलं. गावाचा क्रिकेट इम्प्रूव्ह केला. कित्येक वर्ष गावासाठी चांगला खेळ दाखवला. मात्र आज आपण पाहतो पुन्हा एकदा हे 2 संघ आमने सामने. लाईन चांगली. फुटवर्क वापरलं. आशिषनं बॅटचं तोंड उघडलं. त्याला रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं. वेग प्रचंड होता
आणि जयेश एक मास्टर माइंड परिस्थिती पाहून खेळ कसा करायचा हे या खेळाडूला माहिती आहे आणि तो प्रयत्न करतोय जयेश टांगरकर डॉट बॉल 29 आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय त्यासोबत बघू शकता आमचे बोरल्याचे उत्कृष्ट क्रिकेटर ज्यांचा संघ क्वालिफाय झाला ते आमचे चांबो प्रफुल्ल पाटील यांचा आगमन झाले आणि त्यासोबत नेरे संघाचे गुणवंत क्रिकेटर सचिन मोरे आपलं हार्दिक स्वागत आणि हा आलाय दमदार चौकार डीजे पाटील साठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात 10 फलक पुढे सरकले 10 फलकावरती टोटल संघ पोहोचलाय 33 जयेश टांगरकर आतापर्यंत डॉट 2 चौकार 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धावा दिल्यात आणि विकेट हवी अमित भोपी स्लोवर वन बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पाठवलाय थेट यस आयवा कॅच मेन स्टेज वर आणि आमचे प्रेक्षक होत्या भाग्यवान प्रेक्षक काशीनाथ काका आहेत यस 500 रुपये आयवा कॅच आजची आम्ही पाहते जरूर आयवा कॅच पुरस्कर्ते भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्र प्रमुख बाळाराम उसाटकर आणि इको रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक नावडेकर आणि चिन्मय चिराग नावडेकर यांच्याकडून हे 500 रुपये रोकडा जमा सुद्धा झाले बघा काय प्रयत्न झाले काशीनाथ काका तिथे होते अप्रतिम आनंद देणारा क्षण आपण पाहिला सर्वांना संधी असेल एकूण 10 फलक पाहिलं अगदी पूर्वार्धामध्ये जयेशनं डॉट 2 चौकार सिंगल षटकारानंतर डॉट 3 षटक संपली एकूण धावा 10 फलकावर 39 चला चला आपण आयवा कॅच पारितोषिक देणार आहोत आमचे सन्माननीय काशीनाथ काकांनी अगदी बघितलं तर 40+ मास्टर्स ज्याने हा जेल टिपलाय मी दीपक शेठ नावडेकर यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक देत आहेत भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्र प्रमुख बालाराम उसाटकर इको रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक शेठ नावडेकर आणि डॉक्टर कमलाकर नावडेकर साहेबांचे 2 सुपुत्र चिराग आणि चिन्मय नावडेकर यांच्याकडून 500 रुपये तर काशीनाथ काका या 500 रुपयाचं काय कराल एन्जॉय करतो एन्जॉय म्हणजे नक्की काय हास्य सगळं सांगून जातं उत्तराची गरज नाही चला जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच वैभव ऑफर कंटिन्यू आहे ना यस आयवा कॅच ऑफर कंटिन्यू यस कंटिन्यू असेल सुवर्ण संधी प्रेक्षकांना आपण पाहतोय सन्माननीय आमचे मुख्य आयोजक हबप कमलाकर महादेव नावडेकर चिन्मय डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन त्यानंतर जितेश नावडेकर दत्तराज एंटरप्राइजेस आमचे मुख्य पुरस्कर्ते प्रणेते त्यांचा आम्ही धन्यवाद देतो सन्माननीय श्री संभाजी गोटीराम फडके साहेबांकडून आम्हाला या क्रिकेट शृंखलेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि हा आलेला चौकार आपण इथे बघतो
गॅप शोधतोय, टॅलेंट दाखवतोय, कम्प्लीट टेक्निक तो वापरतोय, सलामीवीर कसा असावा याचं उदाहरण देत असताना थोडा नाराज आहे, टप्पा पडला, चेंडू उंच गेला, फ्लाय थोडा झाला आणि तिथे बीट करत असताना दिव्येशला पाहतोय आनंद देणारा क्षण आणि प्रचंड गोंगाट आहे आमच्या लाईव्ह कक्षामध्ये. एकूण धावा दाफलकावरती 43. ओ शॉट लाईक दॅट, क्षेत्ररक्षक रेडी होते. रमेशजी निंबाळकर आम्ही पाहते उसरलीचे पाटील मॅचचा आनंद घेत असताना दीपक पाटील, पोलीस पाटील असतील या मॅचचा आनंद घेताना आणि दोन्ही स्टाईल अंपायर्स संतोष चौधरी ज्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि संदीप पालकर यांच्या पॅनलला शुभेच्छा दिल्यात त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. लक्ष विद्या मॅच कडे शेवटचं षटक आहे. धावा एकूण दाफलकावर टोटल 43. किती टार्गेट सेट होईल मात्र आकर्षक खेळी केली. सलामीवीराने जी साथ द्यायला पाहिजे 12-26 खेळला. सांगली संघासाठी फलंदाज होता आशिष पाटील. गुड बॅटिंग. चला आमचे दोन्ही कॅप्टन, दोन्ही विजेता संघ जीकेसी दुंद्रे आणि 30+ रेडघर दोघांनी तयार व्हा टॉस साठी. या ओव्हर नंतर दोन्ही संघांचे संघनायक तुम्हाला टॉस साठी यायचे. या इनिंग नंतर अजून एक इनिंग आहे, ही ओव्हर आहे, परंतु आपल्याला टॉस करायचं. दुंद्रे आणि रेडघर दोघांनी टॉस साठी या. तर नक्कीच काही चेंजेस वैभव जरूर माहिती पोहोचवेल. तर रमेशजी निंबाळकर जे उसरलीचे पाठी राखेल प्रकाशजी भगत यांच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये यावं. एकूण धावा दाफलकावरती 44. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा 44. 2 धक्के मिळाले. दिव्येश ऑलराऊंडर आहेत, एक डेंजरस बॅट्समन ओळखला जातो. स्लॉग ओव्हर मध्ये बऱ्याच वेळा दिव्येशनं डाव सांभाळलाय. बघा वेगवान चेंडू, भन्नाट वेग आहे, छोटासा रनअप आहे, रनवे त्याचा शॉट आहे, मात्र त्यानंतर जो चेंडू अँगल करतो ना त्यामध्ये तो फिरकी देतो, काय टर्न करतो. अजूनही उपायजना अखिलेश त्यांच्या मागे उभे असलेल्या एष्टी रक्षक. चेंडू शिल्लक असेल आता लास्ट बॉल. धावा दाफलकावरती 44. ओ गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्र खाली डीप पॉइंटला पाठलाग झालाय, चेंडू डीप कडे झालाय, डिस्पॅच आणि मिळतील 4 धावा +4 48. एकूण धावा 48. 49 करायचे. दुसऱ्या अंकामध्ये खेळणारा संघ आपण या वेळेला पाहतोय उसरली संघाला 49. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी. तर सन्मानाकडे आपण वळतोय. सन्माननीय विलास भोपी विंड सप्लायर्स यांचा आम्ही शुभ सन्मान इथे करतो. विलास भोपी आपण या. विलास भोपी या आज दमदार फलंदाजी. त्यांना प्रश्न विचारायचा आहे, मागाशी राहिला विचारता आज काय खाऊन आले होते. गेलो मैदानात डायरेक्ट सुरुवात. आज उपवास आहे त्यांचं. अच्छा, एक्स्ट्रा एनर्जी वापरली त्यांनी आणि नक्कीच सातत्यानं आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करतो. विलास दादा आपण आला त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार आपले इथे नक्कीच व्यक्त करू. त्याच्यानंतर आमचे सन्माननीय नामदेव शेठ भोपी आपण या, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. नामदेव शेठ भोपी यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आपला आभार. बघा दुंद्री टीमच्या मला रिपोर्टिंग देखील मिळाली. आता टॉस आपण करणार आहोत. सन्माननीय संभाजी कोटीराम फडके यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. त्यांनी या क्रिकेट शृंखलेसाठी आम्हाला 500 रुपयाचा आर्थिक सहकार्य दिलंय. संभाजी दादा या आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. आमचे सन्माननीय मनुकांत पाटील साहेब आणि जयेंद्र उलवेकर यांना देखील आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत. चला नाणेफेक आपण इथे करणार आहोत. टॉस करूया आपण. चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आघाडीची जोडी पाठवा लगेच. आतापर्यंत फक्त 3रा सामना सुरू आहेत आणि आणखीन हा सामना सोडून 7 मॅचेस मंगेश बाकी आहेत.
अनाउन्स आपण इथे करतो 30+ रेडकर आणि GKC दुंद्रे 4 ओव्हरची मॅच. काटा इज कॉल, इट इज अ हेड. तर टॉस जिंकला विलासदा. खरं तर अगदी बघू शकतो आपण. डिसिजन काय घ्याल? डिसिजन पेंडिंग ठेवतोय यावेळेस. डिसिजन त्याने पेंडिंग ठेवलं. मागील मॅच मध्ये बॅटिंग घेतली होती. शुभेच्छा तुम्हाला. नो मोर क्वेश्चन. तर त्यांच्याकडे आपण नक्कीच जाणार जिथे कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतात आमचे मंगेश पाटील शिरवली यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच वैभव सर, थँक्यू सो मच सागर सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळतं आणि आज या स्पर्धेची 6वी रात्र, उद्या या स्पर्धेचा अंतिम रात्र. डे नाईट फॉरवर्ड आपण ही स्पर्धा एन्जॉय करतो. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस रात्र पाहायला मिळेल. तर चांगली मेहनत. सन्माननीय श्री नामदेव शेठ भोपी साहेबांकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आले. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जे संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेत, लक्षात घ्या उद्या स्पर्धा दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. याची नोंद सगळ्या संघांनी घ्यायची. उद्या वेळेवर स्पर्धा सुरू होईल. 3 वाजता दुपारी स्पर्धा सुरू होईल. कारण मेगा फायनल आम्हाला प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये पाहायचं आहे. आणि सत्यवान काकडे आपल्याला 2:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. धन्यवाद. तर या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. जयेश टांगरकर यांना नितेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्प्याने ऍक्शन चेंडूला उचलतील, फेकतील. पहिल्या बॉल वरती सिंगल पाहायला मिळतं. 24 बॉल आणि लक्ष्य प्रवास मॅच मध्ये करायचा, तो मात्र 49 धाब्याचं लक्ष्य सेकंद 17 मध्ये पार करायचा टीम उसालीला. सलामीची जोडी फलंदाज जयेश टांगरकर यांना फलंदाज नितेश पाटील ही सलामीची जोडी. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता सूर्यकांत पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड. सेकंड बॉल समोर नितेश पाटील. प्रहार केला नितेशला, पटका चांगला. सुपर सेव्ह उपर टोकलाय. हा पहिला षटकार फलंदाज नितेश पाटील. विठ्ठल माऊली श्री दत्त माऊली आशीर्वाद अन्नाचा. डॉक्टर कमलाकर नावडेकर समाज सेवक आहे जनतेचा. डॉक्टर कमलाकर नावडेकर मदत करते गोरगरिबाला. जितेश नावडेकर रॉयल माणूस तोड नाही त्याच्या कार्याला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे. अगदी चांगलं संगीत या स्पर्धेचा टायटल सॉन्ग तुम्हाला पाहायला मिळतं. फलंदाज नितेश पाटीलच्या बॅट मधून आपण हा षटकार पाहिला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. थोडस सन्मान देण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली, लेंथ लाईन चांगली फेकली आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. 24 मध्ये 49 धाब्यांचं लक्ष्य पार करायचा. सेकंद 17 मध्ये बॅटिंग करत असताना उसाली टीमला आणि तो लक्ष्य मनामध्ये ठेवून इथे मात्र स्टार्ट दाबा लागेल. फलंदाज जयेश टांगरकर आणि नितेश पाटीलला. जयेश टांगरकर वैयक्तिक 1 धाबे भरती केलताना समोर नितेशच्या बॅट पुढे आपण एक षटकार पहिला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मुख्य ट्रम्प कार्ड सूर्यकांत पाटील. पुढचा बॉल थोडासा रिदम चुकला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होतील गोलंदाज सूर्यकांत पाटील. करतील आमच्या स्पर्धेची सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत होते. चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा हरिभक्त पारायण डॉक्टर कमलाकर महादेव नावडेकर ज्यांच्याकडून समालोचन डिपार्टमेंट साठी 500 रुपये. त्याच्यानंतर लाईव्ह टेनिस टीम साठी 400 रुपये. त्याच्यानंतर डीजे ऑपरेटर साठी 100 रुपये.
त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. साहेबाबाच्या दिशेनं इथे देखील तुम्हाला सिंगल पाहायला मिळेल. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तब्बल 8 आकड्यावरती बॅटिंग करत असताना उचलली. एक षटका जरूर आलं आणि त्याच्यात बॅकअप ओव्हर मध्ये भरपूर चांगलं दिलं गोलंदाज सूर्यकांत पाटीलला. समोर फलंदाज पाहिलं तर जयेश टांगरकर. प्रहार केला पटका चांगला बाकवास कवलाच्या टोक्यावर हा चेंडू फेकून दिला. 6 धाब्यांसाठी षटकार. तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूच्या अखेरीस संघ 14 या आकड्यावरती समोर जयेश टांगरकर. चांगला खेळ साकारत उसाली टीम साठी. पुन्हा प्रहार केला ऑफसाईडला. हा फटका ताकद दिल्यापेक्षा कमी होती. जिथे हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना उसाली टीमला फलंदाज जयेश टांगरकर पाक टू द पवेलियन. मध्ये त्यांनी ठोकलेले लांब लचक षटकार 18 मध्ये 35 करायचे. अजूनही आपण पाहतोय टार्गेट 49. पुढच्या दोन्ही संघांना विनंती करेन आपण रेडी राहा, कारण आज थोडासा वेग वाढवायचे आणि या गोष्टींकडे सर्वांचं लक्ष असावं. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. तर पहिला 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 6 मध्ये तब्बल संघ 14 या आकड्यावरती 49 धाब्यांचा लक्ष, 18 मध्ये 35 धाब्यांची गरज. जयेश टांगरकर मैदानातून बाहेर झाला. अंतिम बॉलवरती अखेरकार विकेट घेतली सूर्यकांत पाटीलला. सेकंड षटक, पहिला बॉल लाईन खराब, पंचांना दंडित घोषित केला. 80चा वाईट, अवंतर धाव जोडली जाईल. अवंतर धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना उसाली संघ. यस, रेफर घेतला बॅट्समन बॉलिंग टीम रिव्ह्यू. यस, व्हाईट बॉल. रिओ गमवला सध्या गोलंदाजी करत असताना टीमनं. एका धावेनं संघ 15 या आकड्यावरती. सेकंड षटक या गोलंदाज. यस, हा बॉल अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती डिलिव्हर केला. इथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतो. 17 मध्ये 34 करायच्यात. बॅटिंग करत असताना सध्या उसाली टीमला.
अगदी चांगली मॅच आहे. एका साईडला सांगडे टीमला पाहताना त्याला फाईट करत असताना उचलली. 17 मध्ये 34 बॉलिंग ट्रॅक होती. गोलंदाज आशिषला तुम्ही पाहता पदतालिकेचा गोलंदाजाला कलेक्टिंग झाली. पूर्वज आपलं देखील स्वागत आहे. इथे मात्र सिंगल आली. एका दाब्याने संघ 16 आकड्यावरती. चेश टांगरकर बाद झाला आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्ही पाहता सध्या दिवेश बोलाडे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. डावकाचा एक विस्फोटक खेळाडू पहिल्या ओव्हर मध्ये धावाला तब्बल 14 एक विकेट गमावला. बॅटिंग करत असताना उसाली टीमला आणि त्याच्यानंतर सेकंड षटक फेकत असताना आशिषला तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. ऑन स्ट्राइक फलंदाज दिवेश बोलाडे. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. कुठल्या स्पॉटवरून चेंडूला टेक ऑफ केला. उचली भरपूर चांगली मिळाली आणि जिथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळता. सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील महत्वाचं असेल बॅटिंग करत असताना उसाली टीमसाठी. कारण की ज्या वेळी तुमच्या बॅट मधून मोठे फटके येत नसतील त्यावेळी तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. धावफलक हलतं ठेवा त्या रणनीतीनुसार फलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न आणि त्या प्रयत्न फसतात. वारंवार डॉट चेंडू खेळता दिवेश मैदानाच्या आतमध्ये सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. गोलंदाज आशिषनं धावसंख्या स्थिर संघ 16 आकड्यावरती. आता 14 मध्ये 33 धावा करायच्यात बॅटिंग करत असताना सध्या उसाली टीमला. पुढचा बॉल प्रहार केला पाठच्या रडार मध्ये. चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड क्षेत्ररक्षक नाहीयेत. उचलतील फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला तो मात्र 18 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं तर येणारे 13 बॉल आणि 31 31 धावांची गरज आहे. हा षटक भरपूर चांगल्या रीतीनं फेकला. गोलंदाज आशिषचं कौतुक करावं लागेल कारण की पहिल्या ओव्हर मध्ये 14 आला आणि त्याच्यानंतर थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न सांगणे टीम साठी करता. हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. कमालीची आज गोलंदाजी केली. कमालीचा आज षटक फेकला गोलंदाज आशिषना. जिथे थोडसा मॅच मध्ये कमबॅक केलं टीम सांगडेना. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 18 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं येणारे 12 बॉल आणि 31 धावांची गरज. जितेश नावडेकर रॉयल माणूस तोड नाही त्याच्या कार्याला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकच मोठी चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकच मोठी चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव नावडेकच मोठी चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव. 49 धावांचं लक्ष आणि धावा 18 आहेत. 12 चेंडू यस पंचांचा इशारा पाणी घेऊन जायचे. 12 चेंडू आणि 31 ची गरज आहे. आणि उसरली संघाला सुवर्ण संधी आहे. जर उसरली संघाने हा सामना जिंकला तर त्यांना पुढे सुवर्ण संधी असेल. वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान या नावानं उसरली संघ खेळेल. यानंतर सामना जिंकला तर आणि त्यांचे पुरस्कर्ते असतील प्रल्हाद शेळके SP यांच्याकडून ही इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते. त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि स्पर्धेचा आनंद घेत असताना शिवसेना धुंद्राव विभाग प्रमुख आम्ही पाहतोय जयेश शेठ चौधरी. नमन ट्रान्सपोर्टचे ओनर्स धुंद्राई चषकाचे आयोजक यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या आणि त्याच्यानंतर मागील आशिषचा षटक आपण पाहिलं तर अवघ्या 4 धावा आशिषने खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी मॅच मध्ये सांगणे टीम साठी आशिष आपण पाहिली. आता समीकरण पाहिलं तर येणारे 12 बॉल शिल्लक येताना 12 बॉल मध्ये 31 धावांची गरज. बॅटिंग करत असताना उचलली टीमला थोडा पास केला. लक्ष द्या कारण की आजचा विचार केला तर डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण स्पर्धा एन्जॉय करतो. थोडासा सामना उशिरा चालू झालाय. तब्बल 6 वाजता पहिली मॅच 6:30 वाजता पहिली मॅच सुरू झाली. त्याच्यामुळे आता मी विनंती करेन प्रत्येक टीमला की आपण थोडा पास केला वेळेनुसार
उसाली संघ या बॉलवरती दाबाला दोनच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली 24. 24-49 धाबेचा लक्ष आता 10 मध्ये 25 करायच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना उसाली टीमला. तर नक्कीच याच दरम्यान आम्हाला या स्पर्धेला ज्यांनी कूलर स्पॉन्सर केलं ते A1 जोडी शुभम जाधव आणि अक्षय फडके यांचे इथे आगमन झाले. A1 जोडीचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम. 10 मध्ये 25 गोलंदाज वैभव पाटील समोर नितेश पाटील. आज ओपनर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रहार करतो. फटका चांगला. षटकाराला संघ 30 आकड्यावरती आता येणारे 9 बॉल 19 धावांची गरज. विकेटची गरज मॅच मध्ये सांगणे टीमला. ती मात्र नितेश पाटीलची विकेट घ्यावी लागेल तेव्हाच 5 मध्ये पलटवार करेल गोलंदाजी करत असताना टीम सांगणे. येणारे 9 बॉल 19 धावांची गरज. सलामीचा फलंदाज ओपनिंग ब्लास्ट करतो मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटील. पद्धतालिकेचा वापर लो पुलटास बॉल ऑनसाइडला केलाय. डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. उचलती फेकती दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि तो प्रयत्न मॅच मध्ये ट्विस्ट राहील. यस पाहिलं जाईल ऑन स्क्रीन की फलंदाज सेफ वापस क्रीज वरती पोहोचलत की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यानंतर सचिन मोरे. आपण काल पाहिलं तर पिसारोच्या स्पर्धेमध्ये एक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. यस नॉट आउट फलंदाज. मेडल षटक फेकण्याचा विक्रम देखील आपण सचिन मोरे याचा पाहिला. पिट्टू यांचे इथे शुभागमन झाला. आपलं हार्दिक स्वागत आहे. या बॉलवरती दाबायला त्या मात्र 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. यस ऑन स्क्रीन वरती आपण बिट्टू आणि चांबोला पाहतोय. A1 जोडी स्पर्धेमध्ये या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 8 बॉल 17 धावांची गरज. गोलंदाज या पुन्हा एकदा वैभव पाटील. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच इम्पॉर्टंट. पकडला झेल. संपला फलंदाज नितेश पाटीलचा केला दुसरा धक्का टीम उसालीला. कर्मचारी स्टाफ इथे आलेत. MSCB चे कर्मचारी. मी त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसन असतवा. MSCB चे सर्व आमचे कर्मचारी त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. बघा उसरली संघ जर सामना जिंकला तर SP प्रल्हाद शेळके उसरली जर सामना जिंकला तर त्यांना संधी मिळणार आहेत. ते त्या संघाला पॅक करणार आहेत. वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान या नावाने हा संघ खेळणार आहे. त्यांना एक सुवर्ण संधी. 7 चेंडू आणि 17 धावा. 7 बॉल 17चं समीकरण. फलंदाज नितेश पाटील चांगला खेळ साकेल. त्याचे विकेट आता मैदानातून बाहेर. दबाव टाकेल का सांगणे संघ हे पाहणं गरजेचं. बॉलिंग ट्रॅक वरती वैभव पाटीलला पाहता तिसरा ट्रम्प कार्ड सांगणे टीमचा. टॅपिंग क्रिकेट झाला. क्षेत्ररक्षक आहेत. कबर शॉट मध्ये उचलती फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. या बॉलवर त्याला एक धाव अशा रीतीनं 3 षटकांचे खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धप्पल तिरी 33 आकड्यावरती येणारे 6 बॉल आणि 16 धावांची गरज. चिन्मय डेव्हलपर्स डॉक्टर कमलाकर नावडेकर प्रोप्रायटर. डॉक्टर अजिंक्य पाहिजेच प्रोप्रायटर चितेश नावडेकर.
कॉन्ट्रॅक्टर चिन्मय डेव्हलपर कन्स्ट्रक्शन कमलाकर नावडेकर दत्तर जिंकर प्राइजेस प्रॉपर्टर जगदीश नावडेकर चिन्मय नावडेकर चिराग नावडेकर आले क्रिकेट बघायला चिन्मय नावडेकर चिराग नावडेकर आले मॅचे बघायला स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे या गावाला चला थोडा पास करा चांगली टीम लक्ष द्या वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल येणारे 6 बॉल आणि गरज 16 धाब्यांची मॅच मध्ये उचलली टीमला मॅच इम्पॉर्टंट बी गटातले आपण हा पहिला सामना एन्जॉय करतो एका साइडला सांगड्यानं त्याला फाइट करते उचलली 6 मध्ये 16 ची गरज समोर फलंदाज पाहिला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आशिष म्हात्रे समोर फलंदाज पाहिल्यानंतर फलंदाज पाहायला मिळेल अजय डांगरकर फलंदाज नेक्स्ट मध्ये पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर क्रिएट करा बॅटिंग करत असताना उचलली संघावरती डॉट चेंडूला धावसंख्या स्थिर समीकरण बदललंय येणारे 5 बॉल आणि 16 धाब्यांची गरज प्रत्येक बॉल वरती 10 अविया किमान 2 तरी मोठे फटके मॅच मध्ये अबाध बॅटिंग करत असताना उचलली टीम साठी समोर फलंदाज अजय डांगरकर इन ऍक्शन मध्ये प्रहार मॅच मध्ये करावा लागेल हो हा प्रॅकर होता स्ट्रेट डाईव्ह चांगला फटका ब्लॅक स्क्रीनच्या वरणात तडाखा फलंदाज अजय डांगरकरच्या बॅट मधून हा पहिला धमाका गुळांब्याची नक्की नक्की भावली ग गुळांब्याची नक्की नक्की भावली ग ही कचरा बाई माझ्यावर धावली ग मंगेश जर अजय डांगरकरनं हा सामना जिंकवला तर SP बाई प्रल्हाद शेळके यांच्याकडून 1000 रुपयाचं त्याला प्राइज असेल 4 चेंडू आणि 10 धावेची गरज 4 बॉल 10 समीकरण मैदानाच्या आतमध्ये प्रेशर टाकला त्या गोलंदाजावरती बॉलिंग ट्रॅक वरती आशिष म्हात्रे ज्याचा वापर केला मॅच मध्ये सांगडे टीमला 6 मध्ये 16 धाबा डिप्रेस करायच्या होत्या पहिला बॉल डॉट पहिल्या सेकंड बॉल वरती प्रहार फलंदाज अजय डांगरकरने केला समीकरण येणारे 4 बॉल आणि 10 धाब्यांची गरज 4 बॉल 10 चं समीकरण कोणता संघ सामना जिंकेल याच्याकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज तयार हो पुन्हा प्रहार केलाय पटका चांगला क्षेत्ररक्षक आहे तो इथे चुकी केली कॅच ड्रॉप झाली चिवंदन आणि त्याच्यानंतर या 6 धाबा मॅच मध्ये भरपूर कर्दनकार राहतील गोलंदाजी करत असताना सांगली टीम साठी षटकार षटकाराला आता समीकरण पाहिलं तर येणारे 3 बॉल 4 धाब्यांची गरज व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतोय श्यामजी उसाटकरांना रोहिदासजी उसाटकर एवन जोडी यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो येणारे 3 बॉल 4 धाब्यांची गरज सामना अगदी चांगला दोन्ही संघ संघर्ष भरपूर चांगला करतात मात्र सागर सर मागील बॉलवरती सोडल्या झेल मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल सांगली टीम साठी 3 बॉल 4 त्याच्यानंतर वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान यांचे पॅकर्स SP जर आज सामना जिंकून दिला तर अजय साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज चेंडू हवेमध्ये विकेट इम्पॉर्टंट पकडला झेल संपला अजय डांगरकरचा खेळ मॅच मध्ये पलटवार करता टीम सांगडे आणि त्या तिसरा धक्का बॅटिंग करत असताना उचलली टीमला फलंदाज बाद अजय अजय अजय
ची गरज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. मॅच भरपूर चांगले अगदी प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळतं. येणारे 2 बॉल 4. तर नक्कीच पुढच्या दोन्ही संघांना सूचना करतो फिल्डिंग टीम आपल्याला रेडी राहायचे. जसा सामना संपेल आपण आतमध्ये फिल्डिंग साठी जाऊ शकता. आयोजकांकडून या सूचना आलेत. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम. 2 बॉल 4 हा समीकरण. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅक वरती. आशिष मात्रे 2 षटकात जरूर पाहिल्या आणि त्याच्यानंतर अक्षय टांगरकरची विकेट मॅच मध्ये पलटवार करतो. गोलंदाजी करत असताना सांगडे टीम. येणारे 2 बॉल 4. समोर नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये विजय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळता. अगदी चांगली मॅच. दोन्ही संघ भरपूर चांगला संघर्ष आमने सामने करत असताना मात्र कोणता संघ विजय संपादन सादर करेल हे पाहणे गरजेचं आहे. गोलंदाज तयार. स्लोवर बॉल चेंज द स्पेस आणि इथे मात्र अशा प्रकारची धाव नसेल कारण की ज्या वेळी तुम्ही धाव घेत असता तेव्हा तुम्हाला दोन्ही एंड सोडणं गरजेचं. त्याच्यामुळे ही धाव नसेल. 1 बॉल 4. काय मॅच. अगदी चांगला रफ अँड टफ सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एका साईडला सांगणे आणि त्याला फाईट करत असताना मॅच मध्ये उचलली. 1 बॉल 4 चा सामना. समोर एक ताकद खेळाडू विजयला तुम्ही पाहता. हा फलंदाज इन तयार. हो इथे चांगली गोलंदाजी. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम सांगणे. हार्डली पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. रमेश नावडेकर रघुनाथ नावडेकर पाठीशी खंबीर. प्रभाकर नावडेकर दीपक नावडेकर भाऊ आहेत गंभीर.